नमस्कार. आज आपण शेअर मार्केटमधील प्रॉफिटवर टॅक्स कसा सेव्ह करायचा हे आपण बघूयात. तर शेअर मार्केटमध्ये दोन प्रकारचे प्रॉफिट होतात. एक शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि दुसरा लाँग टर्म कॅपिटल गेन. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन कशाला म्हणायचं, तर एखादी व्यक्ती, एखादा इन्व्हेस्टर जर 12 महिन्यापेक्षा आतमध्ये जर त्यांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड खरेदी आणि विक्री केली असेल आणि त्या खरेदी विक्रीमधून त्याला जो प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिटला आपण शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतो. आणि त्याच इन्व्हेस्टरनी जर 12 महिन्यापेक्षा जास्त एखादी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड होल्ड करून तो जर विक्री केली असेल आणि त्या विक्री केल्यापोटी त्याला जो प्रॉफिट झालेला आहे त्याला आपण लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणतो. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा ह्यावरती झालेला जो प्रॉफिट आहे त्यावरती 20% टॅक्स लागतो आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवरती जो टॅक्स आहे तो 12.5% लागतो. तर अशा रीतीने एखादा इन्व्हेस्टर जर 12 महिन्यापेक्षा जास्त एखादी शेअर्स किंवा म्युच्युअल फंड होल्ड करून जर प्रॉफिट कमवत असेल तर त्यावरती 12.5% टॅक्स भरून तो त्याचा टॅक्स कमी करू शकतो. तर अशा प्रकारे शेअर ट्रेडिंगमधील जसं प्रॉफिट वाढवणं महत्त्वाचं आहे तसे त्या प्रॉफिटवरील टॅक्स वाचवणंही तितकेच महत्त्वाचं आहे. धन्यवाद.